नमस्कार का मंडळी, मी दीपक परब आम्ही दीप क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. तर आज आहे संडे आणि आता आम्ही चाललो आहे मुंबईला. चाले आमची गावची ट्रिप पूर्ण झाली आहे. फिरलो आम्ही खूप सारं. तुम्ही मागच्या व्हिडिओ बघितला असतील आम्ही कुठे कुठे फिरलो आणि अजून पण फिरायचं होतं, पण आम्हाला तेवढा वेळ पण मिळाला नाही कारण की खूप कमी टाईम होता आमच्याकडे. कारण की आता सुट्टी पण नाही आहे, कामावरती पण उद्यापासून जॉईन व्हायचं आहे. त्याच्यामुळे आत्ता आम्ही निघतो आहे आणि आमची आज ट्रेन आहे, ट्रेनने निघणार आहे आम्ही. 7:45ची ट्रेन आहे, स्पेशल ट्रेन आहे. तर आता आम्ही निघणार घरातून कारण की आमच्या इथून वैभववाडीला जायला 1.5 तास तरी लागतो. त्याच्यामुळे आता आमची गाडी येईल, आम्ही आता इथून 6 वाजता निघणार. तर हे बघा, हे आमचं असं घर आणि स्वप्नीलने पण तयारी केली आहे तिकडे. मग स्वप्नील, कसा वाटला कोकण दौरा? कसा वाटला? कुठे गेलोच नाही आम्ही, असं वाटलं घरीच असल्यासारखं. म्हणजे बघायला गेलं तर असं की की ह्यांचा जी प्रथा होती गुढीपाडव्याची, जी पाहण्यात आम्हाला जरा म्हणजे पहिल्यांदा असा अनुभव भेटला की काय असतं ह्या गावात. त्याचप्रमाणे आम्हाला काही जास्त फिरता नाही आलं. दीपक बोललेला मला की प्रयत्न करीन सगळ्या देवगड दाखवायचा, पण जेवढं फिरवलं तेवढ्यामध्ये खूप काय त्यांनी सहकार्य केलं. त्यांच्याबरोबर त्यांचा जो जे मित्र आहेत, सागर बघेलच व्लॉग, सागर, विनय, भास्कर दादा आणि अजून काय त्यांची नावं नाही माहिती, पण त्यांनी खूप प्रतिसाद दिला की गाव फिरवण्यात, सगळं काय दाखवण्यात आणि खूप बरं वाटलं. बघू आता दीपक कधी आमच्या पण गोवाघरला येतो असंच फिरायला. नक्की नक्की. आता आपण कधीतरी स्वप्नीलच्या पण गावी जाऊ, म्हणजे आमचं देवगड सोडून पण आपण जाऊ कुठेतरी त्यांच्याकडे. पण ते पण कोकणातलेच आहेत, हां, वरच्या पट्ट्यातले. आपलं तळ कोकण आणि ते वरच्या पट्ट्यातले, तर आपण तिकडे पण जाऊन एक्सप्लोअर करू नक्की. तर आमच्या बॅगा तर भरल्या आहेत. हे बघा, मस्तपैकी 2 बॅगा फुल झाल्यात पॅक. आणि एवढं वजन झालं आहे की काय सांगू तुम्हाला. आणि इकडे असं फणस घेतलं आहे, आमचेच फणस आहेत घरातले. तर ते झाले होते तर काढले. अजून कोणाचे फणस झाले नाहीत, पण आमचा फणस हा बघा, दारातलाच फणस आहे आणि तो मस्त धरला आहे यावेळी. आणि 2 जून झाले होते ते आम्ही भाजीसाठी काढलेत. आता बघूया वर घरी जाईपर्यंत ते कसे राहत आहेत, की पिकत आहेत की फुटत आहेत. कारण की ट्रेनने जायचं आहे आणि आमची ट्रेन जाणार आहे LTTला. आणि LTTवरनं आमच्या घरी जायला परत मारामारी आहे तीच की एवढं सामान उचला आणि घेऊन जा. कारण की आता ही स्पेशल ट्रेन आहे, हिचा टायमिंग नाही पोचण्याचा, तर ही कधी पोचते ते पण आम्हाला आयडिया नाही आहे. तर ठीक आहे, आता तिकीटच मिळत नव्हती. आणि आमच्या कोकणातनं तुम्हाला तर माहिती आहे की मुंबईला किंवा गावी येताना तिकीट नसेल तर किती हालत होते, हे तर तुम्हाला माहितीच आहे. तर ठीक आहे, चालेल. चला, तयारी तर झाली आहे. आता आम्ही गाडीची वेट करतो आहे, गाडी कधी येईल. तर चला, आता गाडी आल्यावरतीच भेटू. तर चला, आता आमची गाडी आली आहे खाली आणि आम्ही आता निघतो आहे जाण्यासाठी. ते स्वप्नील पण बाहेर आला आहे. मी आता लॉक करतो घराला आणि आम्ही निघूया. आम्ही निघालो आहे, निघतो आहे. घे काकू, लक्ष, चल निघताय. चला काका नो. हां चला. होय 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 नक्की. चला चल. हां हां. तर चला, आता आमची खाली गाडी आली आहे, निघूया फटफट. होय. हां, तर सामान आमचं खूप आहे बघा. ठेवतोय स्वप्नील बॅग आतमध्ये. आणि फणस जायला इथून जाताना दगड आहे, तिथे गेल्यावर सोनं होईल. ते तर आहे. हां, त्याच्या मग मेहनत किती आहे न्यायची. तर चल, तर ही आमची गाडी आली आहे. आपला मित्र गाडी घेऊन इलो सोडू का, आपल्या रेग्युलर आपली गाडी असता. तुझं नाव तर नितीन आमका घेऊ किलो सोडू का इलो. चला, त्याने आता ही नवीन गाडी घेतला नाही, ही पहिली वेळापासून म्हणजे भावाने आणला नव्हती ना. हो, गणपतीत पण हीच गाडी होती. थांब 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 जरा, जात आहे. हां हां. तर चला, दिव्या भेटली होती रस्त्यातच आणि तिने आंबे दिले थोडेसे, कारण की आंबेच नाहीत गावामध्ये आणि आम्हाला आंबाच भेटला नाही न्यायला. तरी बघा, ही 1 कैरी दिली आहे, एक म्हणजे 3 कैऱ्या आहेत.
चला आता आपण डायरेक्ट जाऊया वैभववाडीला. काय म्हणतो मग, काय चालला? कसा चालला इकडे? हो गाडीवरतीच असतं ना तू? हो. ओके. जर तुमका वैभववाडीपासून देवगडपर्यंत किंवा कुठे पण कोकणामध्ये जर गाडी लागली तर तुम्ही नितीशका कॉन्टॅक्ट करू शकता. मी त्याचा कॉन्टॅक्ट नंबर तुमका देईनच. आता आलो आहे मी वरती मुठाड कॅन्टीनवरती आणि इकडनं आम्हाला जायचं आहे तरळ्यातनं मग वैभववाडीत, कारण की आमचं स्टेशन वैभववाडीच आहे ना. कणकवलीला पण जाऊ शकतो पण कणकवली थोडं लांब पडतं. आणि रस्त्याचं काम चालू आहे त्याच्यामुळे थोडा वेळ पण जातोय. आणि हा एकदा हायवे झाला ना की मस्त ना, मग तो साईड एकदम तळ्यात जाऊ का टाइम लागूच नाही. गाडीची पण व्यवस्थित राहत. धुरलो खाऊन मेल्या मरोग होता. तर आता आम्ही पोचलोय तरळ्यामध्ये आणि आमची गाडी स्वप्नील गाडी 1.5 तास लेट आहे रे. म्हणजे आतापर्यंत तरी तिचा रनिंग स्टेटस 1.5 तासाचा आहे. ती अजून करमळीच्या मागेच आहे. तर आता आम्ही पोचलो आहे तरळ्यामध्ये. तर आता इकडून आम्हाला वैभववाडीला जायचं आहे पण आता थोडीशी खरेदी करतो काहीतरी, कारण की आम्हाला जेवण पण इथूनच घेऊन जावं लागणार आहे की ट्रेनमध्ये तर कॅन्टीन नसणार आहे. तर चल बघूया काहीतरी मिळतं आहे का. तर इथे ओले काजू मिळतात असं समजलं आहे. तर बघूया मिळत आहेत का आपल्याला, की काहीतरी भाजी करायला भेटेल ना. जर स्वस्तात असतील तर आम्ही घेऊन जाणार, बाकीचं बघूया. आम्ही आत्ता एन्क्वायरी केली की काजूगर मिळत आहेत का, पण आता कुठेच काजूगर नाहीत. आणि 400 रुपये शेकडा असं आत्ता आम्हाला प्राईस कळाली. तर आम्ही पण कोकणातले असून आम्हालाच काजू खायला नाही, विकत घेऊन कसं खाणार. काय म्हणताय काका? ओके. हां काय म्हणताय? बरं कुठे असते? हां कुठे लाव? आम्ही देवगडचे. तेवढं हां मुठाड. अच्छा पंचाळा मी काचाड्यातले हां म्हणून इथं आलं बघायला. ओके ओके चालेल. आता फिरत जाणार. ना आम्ही चाललो होतो मुंबई का म्हणून. आता कशी दाखवणार हे? हे आता येईल आता मुंबई का पोचल्यावरती. ह्याच्यात मोबाईल हां द्या तुमका मी करून देतो. ते म्हणून आपल्या माणूस हां बघा माझे व्हिडिओ बघा, बोलणार काय तुम्हाला मी करून देतो. तुम्ही पण यूट्यूबवर दिसणार आता. खरं राहताच तुम्ही कासर्ड आहे. अच्छा किती तारखेत चालू होणार तेव्हा ते चालू? नाही मी आता मुंबईत पोचलोय ना मुंबईतून. की मी सगळे टाकणार आता व्हिडिओ. आणि तुमचा नंबर द्या, आम्ही पाचच्या बोलतो. मी आता हे करतो तुम्हाला असं याच्यावर करून ठेवतो. हे बघा हा माझा चॅनल आहे. हां आम्ही आहे. हे सगळे माझे व्हिडिओ इथे तुमका दिसतील आता यूट्यूब. हां आता यूट्यूब खोलला ना. माझं नाव दीपक. हां दीपक परब. दीपक ना? हां दीपक परब. ह्याच्यावर येईल काय? ह्याच्यावर हां येणार ते ना ह्याच्यावर केलं तर त्याच्यावरती. ह्याच्यावर आहे. हां आता तुमका जर माझी व्हिडिओ येईल ना हय दिसतात तुमका किंवा हय दिसतात. हय असं केलास ना कोणाक तरी सांगलास ना दीपक परब आहे बघ. हे बघ हे क्लिक केलास ना वरचा की हे दीपक तुमचं नाव. हां हां हे वरतं ना? हां चालेल. हां ओके. ठीक आहे चालेल भेटूया. माणसं पण ओळखलं म्हणा. होय होय तुमचं नाव काय? दीपक परब. दीपक. हां तर चल तर काय करूया. तर आता आम्हाला जेवण पण इथूनच घ्यावून जावं लागणार आहे. काय घ्यायचं आता काय तर आता हे काय घेणार घेऊन तर चायनीजच. कारण की चायनीजच घेऊन जायला लागणार आहे, कारण की गाडी खूप लेट आहे. 1.5 तास आहे म्हणजे अजून करमळीच्या मागेच आहे. आता ती कधी पोचेल. आता सकाळीचे पण वांदे होणार आहेत रे आपल्याला कामाला पोचायला. मला तर सुट्टी आहे यार पण काय होतं की तिकीटच अवेलेबल नव्हती आणि त्याच्यामुळे आम्ही मग स्पेशलची ट्रेनचीच तिकीट काढली. तर आता ठीक आहे काढली तर आणि मुंबईला तर जायचंच आहे. तर 400 रुपये किलो म्हणता 400 रुपये शेकडा. काय बोलतो? मग 450 नाही 450 होती. 400 रुपये शेकडा. 450 होते. हो 400 रुपये शेकडा. हां बरे आहे. त्या दिवशी तर मग सांगत होता माका तो ते म्हणजे हे का
300 की काहीतरी शेकडा होते 300 रुपयाचे. गेल्या वर्षी तर 200 रुपये का देत होते ना. काय करणार. आणि गाडी पण मेला बघितलं तर आता ना 900 टायमिंग दाखवता. बघा घाई गेली असं वाटतं मग आता. येताना एक दिवसा हा जो फरक होतो फक्त. हो 900 टायमिंग दाखवता. तुम्ही काय म्हणतोय आता ऐसूनच मला जेवण घेऊन जावंसं लागणार. हे काय का काही घेऊ चांगला चायनीज ते बेटा. काही पुढे होतो नाही यात याच्याकडे वेजेस आहे ना. खय बघतो तिकडे. हां घेऊन येते हस ना तू थोडं म्हणजे असं काय तुका गाई नाही आहे ना. नाही जाऊया. हां चाला चल मग. म्हणजे तर हे बघा हा एस टी डेपो आहे. आता काय आलं आम्ही गाडी करून आलो आहे पण त्या गाडीवाल्याला पण आपल्याला सोडावं लागणार आहे. तो ट्रेन लेट आहे म्हणून एवढ्या वेळ थांबणार नाही. तर ठीक आहे आपण आता इथून काहीतरी घेऊया आणि स्टेशनला जाऊन थांबूया. हां असं पण आता घरी थांबणार होतो त्याला स्टेशनला जाऊन थांबतो. इथे पण आहे कुठे. अरे 400 रुपये हे बघा असे बोर्ड आहेत पण 400 रुपये 100 नग. ठीक आहे आपण एप्रिलला येऊ तेव्हा बघूया मिळतात का. वरून भेटेल ना. मी बघ इथे आहे वाटतं. अरे फोनच नाही होत. आता आगळ भेटेल. आगळ कुठली ही वाली कशी आहे ती. 150ची बघ 150 1 लिटर. काय जाणार आहे आणि अर्धा नाही मिळणार. ते कधीच आहे म्हणजे फ्रेशच आहे. ठीक आहे हे बघा समोर असे आगळाचे बॉटल असतात. हे घरगुती म्हणजे घरात असे हे केलेलं आहे ना. आणि हे आमरस 170 रुपये. आमरस म्हणजे असतात ते करून ठेवलेले असतात पण ते यावर्षीचे नाहीत गेल्या वर्षीचे असतील. यावर्षीचा नवीन आमरस अजून झाला नाही आहे. आम्ही आहे तरळ्यामध्ये बस स्टॉपच्या पुढे आणि या साईडला पूर्णपणे तरळ्याची बाजारपेठ असते आणि मच्छी मार्केट पण आहे आणि पोस्ट ऑफिस पण आहे. तर आता आम्ही चायनीज बघतोय कुठे मिळेल का कारण घेऊन ठेवतो नंतर आता भूक लागणार आहे. ट्रेन आता एवढी लेट आहे त्याच्यामुळे आतमध्ये काय मिळेल हे सांगूच शकत नाही की काय मिळेल की नाही. पाणी मिळालं तरी बस झालं भरपूर झालं. तर ठीक आहे बघूया आतमध्ये काय मिळतं. आम्ही आलो पुढे आणि इकडे आता गांगेश्वर चायनीज सेंटर दिसलं आहे. तर बघूया ते काय मिळतं आपणाला. तर आम्हाला असं ग्रेव्ही तर घेऊन चालणारच नाही राईसच घ्यायला पाहिजे. ठीक आहे काय घेऊया. चिकन फ्राय. ठीक आहे तर चला मी ऑर्डर देतो नंतर भेटूया. बघतोय तर इथे आम्ही आलो होतो चायनीज घ्यायला पण गावाला पण आता गॅसचा प्रॉब्लेम चालू झाला आहे त्याच्यामुळे आता फक्त तो बोलला की तुम्हाला फक्त राईसच मिळू शकतो बाकी काय नाही मिळणार. तर आता तो बोलला की थोडं पुढे जावा मिळेल. आम्ही आता शोधतोय पुढे. हॉटेल आहे. ठीक आहे तर आता आम्हाला भेटलं आहे फायनली एक चायनीजचं दुकान. काय म्हणताय काकांनो कसे आहात. तुमचं नाव कसं. राजीव आहे. राजीव वायगणकर. अच्छा तेच आम्ही विचारत आलो की कुठे जाऊ तर चांगलं कुठे भेटतं. तर तुमचं नाव सांगितलं राज वैभव हॉटेलला शोधा पण आम्ही गाडी तिकडे लावली आणि इकडनं बाहेरून आलो तिकडे. ठीक आहे चला तर आम्हाला फायनली भेटलं आहे मिळेल आम्हाला चायनीज. तर आता आम्ही ऑर्डर दिली आहे की काय ऑर्डर दिली आहे. चिकन लॉलीपॉप चिकन फ्राईड राईस आणि चिकन फ्राईड राईस कारण की ग्रेव्ही घेऊन तिकडे काय मतलब नाही आहे. तर ठीक आहे चिकन हे आपलं चायनीज खाणं एवढं हेल्थला चांगलं नसतं पण काय करणार आमची मजबुरी आहे. आता आपण तेच भेटू शकतं फूड आणि इकडे पण गावाला खूप गॅसचा प्रॉब्लेम चालू झाला आहे. ठीक आहे चालेल चला. चला आता आमची ऑर्डर आली इकडे काकाने मस्तपैकी आम्हाला रेडी करून दिली आहे.
चला तर आता आम्ही निघतो वैभवडीला जायला, कारण की ट्रेन 9चं टायमिंग होतं. आताच चेक केलेलं पण अजून लय वेळ दाखवता. तर हे बघा आत्ताच मी रनिंग स्टेटस चेक केला तर खूप लेट आहे गाडी. हे बघा अजून पण करमळीला आहे. ठीक आहे, आता आम्ही घेतलं आहे आमचं फूड, जेवण तर घेतलं आहे इकडून. पुढे आता बघूया काय मिळतं. झालं पेमेंट? अच्छा, तर तुम्ही समोर बघू शकता हे या राजवैभव हॉटेलचे मालक आहेत. सर कसं नाव तुमचं? राजू वांगणकर. राजू वांगणकर. जर तुम्ही कधी आलात तरळ्यामध्ये तर नक्की या हॉटेलला व्हिजिट करा. तर चला काका आम्ही निघतो आता. ठीक आहे, चला चला धन्यवाद. पेमेंट झालं ठीक आहे. चल माझी बॅग हां. तर ठीक आहे, चला आता आम्ही इकडनं निघतो आहे जायला. तर आत्ता स्वप्नील इथे आला आहे लाडू घेण्यासाठी. किती लाडू असतात त्याच्यात? 25. हे पण चांगले लागतात हे बारीक शेवाले. ते पण सेवन बनणार ठीक आहे. तर स्वप्नीलने इकडनं लाडू घेतलेत आणि आत्ता आपण चायनीज पण घेतलं आहे आणि जातो आता स्टेशनला. तर गाडीवाला पण तिकडे वेट करत असेल, बोलेल खायला गेले कुठे दोघंजणं. चला आता आम्ही आलो आहे तरळ्यातच आहे अजून, त्या गाडीजवळ आलो आहे. अरे मला गॅस संपली आहे सगळ्यांची, कोणाकडेच भेटत नव्हता. पुढे गेलोय. त्या भुयारीच्या तिकडनं आणला तो राजवैभव आहे ना हॉटेल हैसून. जेवण तर झाला आहे, आता थंय काय करायचा तो विचार आहे. येत तो सर एवढं पण काय करू नको तर सांगू शकत नाही. आता आपण आपल्या टायमावर थंय पोचलेला बरा. पडण्यासारखं काय नाही. तू म्हणशी एकडनं एक दिवस तर लेट आपण लवकर हा ते पण नेटवर्कवरती इकडे इश्यूचा आपण विश्वास ठेवू शकत नाही नेटवर्कचा. तर चला आता आम्ही निघतो इकडनं वैभववाडी स्टेशनला जाण्यासाठी. अजून गाडी चेक केली तर तिकडीचा थांबलेली. तुझ्या मोबाईलवरनं बघ एकदा चेक करून. तर तुम्ही समोर बघू शकता हा रोड पूर्ण गगनबावडा करून कोल्हापूर सांगली या साईडला जातो आणि इकडून पण आपण मुंबईला जाऊ शकतो. कोल्हापूर इकडून 90 किलोमीटर आहे आणि सांगली 138. आणि हा रूट चांगला आहे का रे इकडनं एकदम. हां, तर तुम्ही जर मुंबई गोवा पण ह्याला दिसतच नाही रे. हां, तर मुंबई गोवा पण हायवे चांगलाच आहे. काही मधीच थोड्या पॅच आहे तो डायव्हर्शनमुळे आणि ब्रिजमुळे थोडं काम चालू आहे. बाकी तर मुंबई गोवा पण एकदम मस्त आहे. आणि जर तुम्ही कोल्हापूर मार्गे जात असाल तरी पण हा रोड चांगला आहे. गगनबावड्याच्या पुढे तो कोल्हापूरला जाताना तो मधीच पॅच होतो खराब, तो चांगला केला नाही ना. हां, म्हणजे आता हे कसं ड्रायव्हर असतात ही लोक फिरतच असतात तिकडे. तर तो बोलतोय की बऱ्यापैकी चांगला केला आहे रोड. तर तुम्ही हा रूट पण मुंबईला जाण्यासाठी घेऊ शकता. फक्त तुमचे टोल वाढतील बस. 500-600 रुपये टोल. हां, म्हणजे टोटली मुंबई पोहोचेपर्यंत. हां, तर 600 रुपयेपर्यंत टोल जातो. आणि मुंबई गोव्याने तर तुम्हाला माहिती आहे आता टोलच नाही आहे. ठीक आहे, चला आता आम्ही जातो वैभववाडी स्टेशनला. रोड पण खराबच आहे, तिकडेचं पण रोड काम चालू आहे. नितीन गडकरींनी वाटतं सगळ्याकडे काम चालू केलं आहे, रोड बनवत आहेत. तर आता आम्ही पोचतोय वैभववाडी स्टेशनला. एवढे बाईक बी कोण आहे? बाईक पार्किंग करून जातो की कसं काय? जातो बाईक पण. अच्छा, आता आम्ही पोचलोय वैभववाडीला. बघूया ट्रेनचं इथून विचारूया किती. अरे बापरे, पब्लिक तर बसला आहे, त्याच्याने असं जर वाटतं आहे की लेटच आहे गाडी, सगळं पब्लिकवरती आहे. तर ठीक आहे, चला आता आपण सामान काढूया.
चला आता ते निघतोय आम्हाला सोडून. चल भेटू आता गणपतीला, नाहीतर एप्रिलला तर मी येणारच आहे, तेव्हा भेटू. हां, तर तुम्ही कधी गाडी लागली तर नक्की कॉन्टॅक्ट करा. मी परत कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला वरती दिसत असेल स्क्रीनवरती. चल ठीक आहे. चला आता आम्ही आलो आहे, पोचलो आहे स्टेशनला. काउंटरला पण गर्दी आहे आणि इकडे पण गर्दी आहे. किती ट्रेन लेट आहे ते काय आयडिया नाही आहे. तर बघूया आता किती वेळ लागतो आहे येण्यासाठी. तर आता आम्ही इन्क्वायरी केली तर गाडी 9, 9:15पर्यंत येईल असं अंदाज त्यांनी सांगितलं आहे. पण त्यांनी डबे वाटतं विंडोवरती लावले आहेत, तर आपण बघूया तिकडे जाऊन. अच्छा, तर ह्या गाडीचं ते राहिलं आहे. तर आपला थोडी होत्या 5 नंबरवरती च्यावरती येईल आपली. बघूया आता तिचा टायमिंग तर 9:15चा सांगितलं आहे. बघूया किती वाजता येते. आता तर 2 तास लेट दाखवते. त्याच्या पुढे अजून किती लेट होईल ती काय आयडिया नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही आता जेवण त्याच्यासाठीच घेऊन आलो इथे. तर आता आपण ते काम करू, कारण की मी त्याला विचारलं होतं, तो बोलतो की 9:15पर्यंत येईल गाडी. आपण एक काम करू की गाडीत बसायच्या अगोदरच आपलं सगळं जेवण बिवण उरकून घेऊ. हां, तर ठीक आहे, चला. हां, तर आता मी इकडनं खाजा घेतलं आहे, मालवणी खाजा आपलं. तर चला आता आपण जाऊया आपल्या 5 कुठे आता आहे ते बघावं लागेल. काउंटरवर बघून आलो की आमचा डबा कोणत्या नंबरला येईल. तर ठीक आहे, 5 नंबर म्हणजे एकदम पुढे आहे वाटतं. अरे पण पुढे कसं चालू आहे S5 काय माहिती त्याच्या आता 5 लिहिलेलं त्यांनी. 5 आपला बघितलं पाहिजे ती ट्रेनचं आहे. अरे तिकडे कोणच नाही, जाऊया का? बसायलाच नाही आहे ना तिकडे पुढे, तर तिकडे बघून येऊया आधी. ठीक आहे, आता आम्ही आहोत वैभववाडी स्टेशनवरती. गप तर इथे आम्हाला आमच्या यूट्यूब चॅनलचे सबस्क्रायबर भेटलेत. प्रथमेश मोरे, काय म्हणताय, कुठे चाललात? मी चालू होतो पनवेलला. पनवेलला? गाव भुईवाड आहे वैभववाडीमध्ये. अच्छा, आता पनवेलला मी जॉब करतो. ओके. मस्त वाटतं. थँक्यू. फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. माझी इंस्टा पण, हां, इंस्टावरती पण मी कपल रील असतात आमच्या. ओके. तर अमिदीप कपल करून इंस्टावरती पण तुम्ही फॉलो करू शकता. फॉलो हां, करू तुम्हाला. ठीक आहे, चला. थँक्यू. चला, असे कुठे ना कुठे सबस्क्रायबर आपले मिळतच असतात, भेटत असतात. बरं वाटतंय, कुठेतरी आपल्या व्हिडिओ चालत आहेत, गावाकडे बघतायत. ठीक आहे, चालेल. तर आता आम्ही आमच्या डब्याच्या इथे आलो आहे बसण्यासाठी. डबा आमचा थोडा पुढे आहे, 5 नंबरला असणार की 4 नंबरला. पण आता इथे बसायला जागा भेटली, कारण की ट्रेनला खूप वेळ आहे अजून. आम्हाला वाटतं आम्ही उद्या दुपारी पोचणार आहे. आणि ते पोचतोय की नाही ते पण नाही माहिती. ही स्पेशल ट्रेन असे स्वप्नील काळोखात बसला आहे, दिसत नसेल पण आहे तिथे. आधीची ट्रेन आम्हाला आधीच दाखवते 4-4 तास. कारण की हां, ह्या ट्रेनच्या अगोदरच्या पण ट्रेन आहेत, 8 तास एक ट्रेन लेट झाले. तर काय प्रॉब्लेम आहे काय माहिती नाही, कारण की स्पेशल गाड्यांचं असंच असतं. ठीक आहे, चला बसूया आता. वेट करण्याशिवाय काय दुसरा काय उपायच नाही आहे. ठीक आहे, चला. A few moments later. लांब आहे ना. हां, तर चला आता आम्ही ट्रेनमध्ये चढलो आहे आणि आमची सीट तर मिळाली आम्हाला. ही सीट आहे 53 आणि 50 मिडलच आहे. ठीक आहे, चला पुढे काय घडलं तर मी तुम्हाला दाखवीनच. आणि आता खूप लेट झाले ट्रेन, आम्हाला पण उद्या पोचायला उशीर होणार आहे. तर ठीक आहे, आता मी तर व्हिडिओची एंड करत नाही आहे. पुढे काय दाखवायला मिळेल काय आहे ते मी तुम्हाला दाखवेनच. तर चला अशीच व्हिडिओ कंटिन्यू करा. तर ट्रेन एवढी भरलेली नाही आहे, आता बघूया पुढे किती जण चढत आहेत, कारण की स्पेशल ट्रेन आहे. खूप जणांना तिकीट मिळत नव्हती म्हणून या ट्रेनची खूप जणांनी तिकीट काढली, जशी आम्ही काढली आहे. आणि एवढी लेट झाली आहे की काय बोलायचं. याच्या पुढे स्पेशल ट्रेन जिकडे नाव दिसेल प्रवासात कॅन्सल करणार आहे आम्ही. बस
काय बोलतो ट्रेनचा प्रवास काय बोलशील या ट्रेनला? आमचं वगैरे बरं बाबा, गाडी घ्या 5 तास. बाई, पण कोकण आहे. गप बस. गुहागर नको करू. ट्रेन आम्ही ट्रेननी प्रवासच नाही करत. तर आम्ही स्टेशनवर बसून जेवत होतो, तेवढ्यातच ट्रेनची अनाउन्समेंट झाली आणि स्वप्नीलचं अर्धच जेवण राहिलं होतं. मी तर फटाफट आपला फ्राईड राईस खाऊन घेतला होता आणि स्वप्नील आता जेवतो इकडे. जेव आरामात जेव, कारण की आम्हाला असं वाटलं होतं की या ट्रेनमध्ये पॅन्ट्री नसणार, पण आता अनाउन्समेंट झाली तेव्हा कळलं की पॅन्ट्री आहे, तर काहीतरी खायला मिळेलच इकडे. पण ठीक आहे, इकडच्या चवीपेक्षा आम्ही स्वतःच घेऊन आलो होतो बाहेरूनच, इकडे चव लागेलच. ठीक आहे, बघूया आता काही येतं आहे का खाण्यासाठी. आता तर भूक तर नाहीच आहे ना सुनील? ठीक आहे, जर रात्री भूक लागली तर रात्री तर येणारच नाही फेरीवाले, पण ही ट्रेन लेट झाली आहे तर त्याच्यामुळे येऊ पण शकतात. तर बघूया पुढे काय आलं तर आपण घेऊच. तर चला, आता आमचं जेवण पण झालं आहे, स्वप्नेचं पण जेवण झालं आहे. आता आम्ही आमची सीट टाकली आहे, आता आम्ही झोपणार. तर चला आता भेटूया आपण डायरेक्ट उद्याच. तर ते आपण स्टेशनवर भेटू की घरी भेटू ते मी पण नाही सांगू शकत, कारण की आमच्याकडे सामान आहे आणि ही गाडी किती वाजता पोहोचेल ही पण आपल्या काय आयडिया नाही आहे. तर ठीक आहे, चालेल, व्हिडिओ अशीच कंटिन्यू करा. मी किती वाजता पोचतो आहे ते तुम्हाला मी सांगेनच. तर चला. तर मित्रांनो, मी आता आलो आहे घरी, कारण की मला यायला खूप उशीर झाला, त्याच्यामुळे मी मधलं काही शूट केलं नाही. आम्हाला घरी यायला 11 वाजले आणि त्याच्यानंतर मी आज कामाला पण गेलो नाही, घरीच होतो, झोपलो होतो, थोडा आराम केला आणि आत्ता आम्ही फ्रेश झालो. आता बघा यश माझी वाट बघत होता. यश आहे ना, तुला आठवण येत होती ना माझी? फणस दाखवू? नको, सगळे मागतील तुझ्याकडे. मी थोडेसेच काजू भेटले होते तर आई इकडे काजूगर काढते. एवढेच झालेत, एका टायमाची भाजी होईल. आणि फणस झाले होते आमचे, तर एकच फणस भेटलाय. हां, आणि एक शरू बाबूला दिला ना, स्वप्नील काका होता ना माझ्यासोबत. हां, अरे नको नको, सगळे मागतील. नको 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 लपवलेत काय, आंबेच नाहीत यावेळी. तुम्ही तर मागच्या व्हिडिओ सगळे बघितलेच असेल की आंबेच नाहीत गावाला, आहे की नाही? तर चला, या व्हिडिओची एंड मी इथेच करतो. तर गावची सिरीज तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा, आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हां, कोले पण दिसले, हां त्यांनी बघितले कोले दिसले ते. ठीक आहे, चल बाय कर आता, आणि सांग सगळ्यांना की चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, चलो, तर बाय.